स्वामील पहिला बॉल आणि पंचांचा निर्णय येतोय. यस वाईट बॉल बघायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्केटवरती. पहिलं षटक घेऊन स्वामील आले आहेत आणि पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून वाईट बॉल बघायला मिळालाय. स्वामीला नक्कीच पहिला बॉल घेऊन आले आहेत आणि नक्कीच पहिल्या बॉल वरती विचार केला गेला तर वाईट बॉल आलाय. बघूया पुढचा बॉल यांच्या माध्यमातून कशा स्वरूपाचा असेल. या वेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल बघायला मिळतोय. काहीसं भरकटताना बघायला मिळतात. पहिला 2 बॉल वरती वाईट बॉल येताना बघायला मिळतात स्वामील यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच जिथे 67 धावांचा एक धावांचा डोंगर जिथे मात्र उभा केलाय तर तो डोंगर फोडायचा आहे आणि तो डोंगर फोडत असताना तिथे मात्र समोरचा संघ त्यांना मदत करतोय. आणि या वेळेला बघूया या वेळेला पुढचा बॉल. इथे चांगला चेंडू बघायला मिळालाय. फलंदाजाला वाटलं गेलं होतं की कुठेतरी हा देखील चेंडू वाईट जाणार का, पण अचूक टप्प्याचा गोलंदाज बघायला मिळालाय स्वामील यांचा आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता झाली आहे. बघूया पुढचा बॉल. या वेळेला दांडी गोल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. नक्कीच स्वतःला माहित नव्हतं की काय घडेल. स्वतःला वाटलं होतं की हा बॉल वाईट जाईल. थोडासा आधी शफल झाले होते फलंदाज आणि त्यांना जाणीव नव्हती की मी थोडस शफल झालोय की काय. आणि तिथे बघायला गेलं तर वाईट बॉल सोडण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होताना बघायला मिळालंय. अर्थातच यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज सिद्धेशाना काहीसं कळेनासं झालंय की मी काय केलं आणि नक्कीच विकेटच्या पतनामध्ये नक्कीच माघारी परतताना बघायला मिळतात. आपल्या डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतात. काहीशी चुकी जिथे 2 बॉल वाईट आले होते त्यानंतरचे 2 बॉल डॉट बॉल बघायला मिळाले आणि विकेटचं पतन देखील होताना बघायला मिळालंय. नवनाथ नवले नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. नवनाथ बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल स्वामील यांचा. इथे मात्र चांगला बॉल बघायला मिळतोय. पहिले 2 बॉल वाईट आल्यानंतर हा चेंडू आतापर्यंत चांगला बघायला मिळालाय. 3 बॉल लागोपाठचे डॉट केले आहेत आणि 67 धावांचं एक भलं मोठं आव्हान. 67 धावांचं एक डोंगर मैदानामध्ये उभा आहे आणि ते डोंगर फोडायचं आहे तर असे डॉट बॉल घेऊन चालणार नाहीये. आपल्याकडे मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या मोठ्या मशनी आता आणाव्या लागतील. या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल. पंचांचा निर्णय येतोय. नक्कीच डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळतीये. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडू डॉट होतले. आता डोंगर फोडत असताना डोंगर सांगतोय की आम्ही कडक आहोत, आम्ही सहजासहजी फुटणार नाहीत. आणि नक्कीच तशीच गोलंदाजी स्वामील यांची बघायला मिळतीये. अर्थातच एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला मोठा फटका केलाय. तिथे मात्र पॉवर प्लेचा फायदा आलाय. हा मात्र चौकार बघायला मिळतोय. चौकाराने नक्कीच श्री गणेशा झालाय 4थ्या बॉल वरती. 5व्या बॉल वरती हा चौकार येताना बघायला मिळालाय. नक्कीच 5व्या बॉल वरती हा चौकार बघायला मिळालाय. बघूया पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसली थोडीशी कमी घेतली. बॅट जरूर फिरवली होती. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. चेंडूला फक्त वारा लागलाय बॅटचा आणि बॉल यष्टीरक्षक संकेत यांच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतोय. डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळतीये. आणि विचार केला तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लगावल्यात 6. जिथे 2 बॉल वाईड आलेत, 1 चौकार आलाय. चांगली गोलंदाजी स्वामील यांची बघायला मिळाली आहे. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन तालुका महाड आणि या महाड तालुक्यामधून आम्ही नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन खेळत असताना मुंबईमध्ये आज दाखल झालो आणि मुंबईमधलं हे क्रिकेट मुंबईमध्ये देखील आमच्या तालुक्याचं क्रिकेट खेळताना बघायला मिळतात. आमच्या गावासाठी खेळताना बघायला मिळतोय. नक्कीच गावचं क्रिकेट आहे हे ग्रामीण क्रिकेट. जिथे जिथे ग्रामीण क्रिकेट चालताना आज टेनिस क्रिकेटने सगळ्यांना वेळ लावलाय. मग मोठमोठ्या टुर्नामेंट टेनिस क्रिकेटच्या
होताना बघायला मिळतात. ISPL सारखी 1 करोडची टुर्नामेंट होताना बघायला मिळते. सुप्रीमो सारखी 12 लाखाची टुर्नामेंट होताना बघायला मिळते. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर नक्कीच ग्रामीण धमाका बिग बॅश लीग होताना बघायला मिळते. अशा काहीशा मोठमोठ्या रतन बुवा स्मृती चषक असेल, अशा मोठमोठ्या टुर्नामेंट होताना बघायला मिळतात. हे टेनिस क्रिकेटने लावलेलं वेड आहे. आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट खेळत असताना टेनिस क्रिकेटमध्ये जे मोठे तारे सितारे आहेत ते ग्रामीण क्रिकेटमुळेच सगळे वर गेले. जेव्हा जेव्हा लोक ग्रामीण क्रिकेट मध्ये चांगला खेळ होत असताना तसं तसं चांगला खेळ केलेत आज मात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतात. आणि नक्कीच आज देखील हे आमचे खेळाडू ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत आहेत आणि गावचं क्रिकेट खेळता खेळता आम्ही देखील मोठ्या क्रिकेटकडे वाटचाल करू. आमच्याकडे देखील ते गुणवत्ता आहे आणि तेच मैदानामध्ये बघायला मिळतात. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज अविनाश यांचा पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, तिथे मात्र उडवला गेलाय. डावकुरी आताचा फलंदाज नक्कीच चांगला फटका त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. एका धावेने धावफलकाचा विचार केला तर 7 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचताना बघायला मिळते. 2 चेंडू 7 धावा धावफलकावरती लगावल्यात. अविनाश जेव्हा फलंदाजीसाठी आले होते त्यांच्या माध्यमातून 9 धावा बघायला मिळाल्या होत्या आणि आता मात्र अविनाश गोलंदाजीसाठी देखील येताना बघायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतात अविनाश आणि त्यांच्या माध्यमातून बघूया आतापर्यंत कशा स्वरूपाची गोलंदाजी होईल. 7 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजून 60 धावा बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक असतील 16 बनवायच्यात. 60 काहीच अवघड झालं यवान, पण ते बघूया कशा रीते पूर्ण पडेल. यावेळेला नक्कीच पायावरती अदललाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अविनाश यांची. चांगली खेळी आज बघायला मिळते जाकमाता गोटे या संघाची. जेवढे पण फलंदाज आले 4 फलंदाज आले. नक्कीच 4 फलंदाजाने चांगला फलंदाजी मैदानामध्ये करताना बघायला मिळाले. आतापर्यंत दुसरं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकात देखील चांगली गोलंदाजी होताना बघायला मिळतीये. बघूया पुढचा चेंडू या वेळेला इथे मात्र थोडासा बरकटला गेलाय अविनाश आणि यस वाईट बॉल असेल. अभंतरित धाव बघायला मिळतीये. नक्कीच इथे मात्र व्हाईट बॉल आणि धावफलकावरती वाढ झाली. 8 धावा धावफलकावरती लगावल्यात. बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. शॉर्ट पिचलांचा चेंडू होता. बॅट जरूर फिरवतोय फलंदाज नवनाथ, पण बॅट बॉलचा संपर्क काहीसा चुकीचा होताना बघायला मिळतोय नवनाथ यांचा आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळतीये. बघूया पुढचा बॉल. इथे मात्र थोडस रनअप मध्ये अडथळा. नक्कीच पंच आमच्याकडे बढतात. डेड बॉल ची सांगता करताना बघायला मिळते. इथे मात्र सामना चालू असताना इथे पंचांकडे हलकीशी अपील केली गेली आहे. नक्कीच अपील हलकीशी केली गेली होती. नक्कीच पंचाने अपील फेटाळून लावली आहे. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना बघायला मिळेल. नक्कीच 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 1 चेंडूंची दुसऱ्या षटकातला 1 बॉल बाकी असेल. बघूया पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल. बोट जरूर फिरवले आहेत. चेंडू पडल्यानंतर वलन घेतलंय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि नक्कीच इनिंग ब्रेक होताना बघायला मिळतोय आणि अर्थातच संकेत आणि आयुष इनिंग ब्रेक साठी मैदानात पाणी घेऊन जाताना बघायला मिळत आहेत.
आणि नक्कीच दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर एक धाव आली, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळाला, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव बघायला मिळाले. आणि 2 षटकांच्या संपुष्टात गोलंदाजीचा विचार केला तर नक्कीच 8 धावा फलकावरती लगावल्यात. पहिल्या षटकात 6 धावा बघायला मिळाल्या, दुसऱ्या षटकात 2 धावा आल्यात, 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. तर बघूया पुढचा बॉल घेऊन नक्कीच पुढचा चेंडू हातात सोपवलाय मधुर. बघूया मधुर यांचा पहिला बॉल या वेळेला उडवलाय जरूर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या डोक्यावरून चेंडू झालाय प्रहार आणि येतोय या षटकार. अर्थातच मोठा फटका बघायला मिळालाय. कधी आलाय तर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती. विचार केला तर या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला जास्त काळ स्ट्राईक मिळाली नाही आणि नक्कीच त्याचाच नफा असेल हा. आणि नंतर आता स्ट्राईक मिळाल्यानंतर पहिल्या बॉलवरती फलकावरती धावा लगावल्यात. 14 पहिल्या बॉलवरती मोठा फटका केला आणि विचार केला तर आता इथून आव्हान खूप अवघड आहे. बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय, वाऱ्याचा प्रतिसाद आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जेल आणि संपलाय. अर्थातच विशाल याचा खेळ आणि विशाल बॅक टू द पवेलियन जाताना बघायला मिळतायत. नवीन फलंदाज दिगंबर मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतील. नक्कीच विकेटचं पतन होताना बघायला मिळालं आहे आणि त्या विकेटच्या पतनामध्ये चांगला फॅटिंग षटकार आला होता. त्यानंतर विकेटच्या पतनामध्ये परतताना बघायला मिळत आहेत विशाल. नवीन फलंदाज दिगंबर अर्थातच हे फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल केली आहे, मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली होती, आता मात्र फलंदाजी करायची आहे. सामना खूप अवघड येऊन टेपला एक साईडला झुकताना बघायला मिळाला आहे तो गोटे संघाकडून. यावर चांगला चेंडू बघायला मिळाला, स्लोवर पद्धतीचा होता, डॉट बॉलची सांगता येताना बघायला मिळतीये. नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. या षटकात देखील विचार केला 3 चेंडूवरती 6 धावा आल्यात, एक विकेट देखील मिळाली आहे. गोलंदाज मधुर यांना नक्कीच मधुर विचार केला तर हे देखील जाकमाता गोटे संघासाठी एक चांगलं नाव आहे. नक्कीच यांच्या देखील नावाची चर्चा होताना बघायला मिळते. तेच नाव आज चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळाले. दुसरा बॉल या षटकातला डॉट होताना बघायला मिळतोय. 4 चेंडू डॉट बॉल या वेळेला मोठा फटका केलाय आणि तिथे मात्र षटकार. 6 धावा बघायला मिळतात. 2 चेंडू डॉट आल्यानंतर दिगंबर यांच्या माध्यमातून मोठा फटका बघायला मिळाला. 20 धावा फलकावरती लगावल्यात. अजून 47 धावांची आवश्यकता आहे. सामना अवघड आहे, सामना झुकला गेलाय तो म्हणजेच अर्थातच विचार केला तर जखमाता गोटे संघाकडून, कारण 7 बॉल बाकी आहेत, 47 धावांची आवश्यकता. 7 बॉल मध्ये 7 षटकारांचा पराक्रम जरी केला तरी सामना कुठेही जिंकू शकत नाहीये तो म्हणजेच विठ्ठलवाडीचा संघ. आणि बघूया यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय. तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेने मात्र नक्कीच विचार केला तर 21 धावा फलकावरती बघायला मिळतील. या षटकात आल्या 13 धावा मिळाली आहे, 1 विकेट. चांगलं षटक बघायला मिळालं. मधुर यांचा 2 षटकार आले, त्यानंतर 1 धाव आली, डॉट बॉल आले आणि त्याचबरोबर विकेट देखील बघायला मिळाली. करण नवीन गोलंदाज, करण एक यंग टॅलेंटेड गोलंदाज आता मात्र गोलंदाजाच्या मार्केटवरती आणलाय. करण जाकमाता गोटे संघाला माहिती आपण सामना विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलोय, तर या टॅलेंटला कुठेतरी गोलंदाजीसाठी आणावं आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते का ते पाहावं. कारण नक्कीच चांगली गोलंदाजी झाली तर पुढच्या सामन्यामध्ये, पुढच्या स्पर्धेमध्ये त्याला आपण गोलंदाजीसाठी करू शकतो, त्याला गोलंदाजीसाठी नक्कीच प्राधान्य देऊ शकतो. बघूया. हो, चांगला बॉल बघायला मिळाला आहे. पहिला वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे आणि अर्थातच यंग टॅलेंट गोलंदाज सातत्याने बघायला मिळतात आणि इथूनच सुरुवात होते. जेव्हा जेव्हा ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात होते त्यानंतर जशी जशी संधी मिळते अर्थातच तसं तसं मोठं होतं. हा देखील खेळाडू कुठेतरी 12वा खेळाडू म्हणून काम करत असताना आज मात्र 12वा खेळाडू काम करत असेल. त्यानंतर आज मात्र चांगली प्रॅक्टिस केली आहे, चांगली मेहनत करून आता मात्र
गोलंदाजीच्या मार्केटवरती दाखल होताना बघायला मिळाला आहे. आणि नक्कीच 2 बॉल त्याले तर 2 बॉलवरती 3 धावा खर्च केल्या. धावफलकाचा विचार केला 24 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. बघूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका आलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे दाखल. थोडस फंबल झालाय. झेल धरणीला दान दिला जातोय. आणि नक्कीच विचार केला तर एक धाव पूर्ण केली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते. गोल्डन स्पॉट्स वरती टप्पे हाताळताना बघायला मिळतोय गोलंदाज. आणि यावेळेला देखील चांगला फटका बघायला मिळाला. नक्कीच विचार केला तर जेव्हा 12वा खेळाडू म्हणून नावं सांगायला गेलो होतो, आज मात्र 4थं षटक हाताळताना बघायला मिळतोय. आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना बघायला मिळते. हीच संधी असते. अनेक असे खेळाडू नक्कीच संधीला क्रॅप करत गेले, चक्कीत संधीचं सोनं करत गेले. आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वानंतर मोठं नाव होत गेलं. यावेळेला चांगला फटका आहे. तिथे मात्र विकेट बघायला मिळतीये. विकेट मिळाली अर्थातच करण याला. नक्कीच ही पहिली विकेट मिळताना बघायला मिळते. 5व्या बॉलवरती ही विकेट मिळाली आहे. अर्थातच आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट आणि बहुधा ओरमान ओपन टुर्नामेंट गाव टू गाव मधली देखील ही पहिली विकेट असावी कारण याची. आणि पांडुरंगजी होडबे साहेब आपण असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. पांडुरंग होडबे आपणास विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नितेश यावेळेला पुढे सरसावत केलेला फटका. तिथं मात्र नक्कीच चेंडू निघून जातोय. येतोय चौकार आणि सामना संपलाय. सामना मात्र विजयी होताना बघायला मिळतोय जाकमाता गोटे असंघ. आणि या सामन्याचा सामनावीर असेल रामदास. नक्कीच सामनावीरचं मानकरी ठरताना बघायला मिळतात रामदास. त्यांच्या माध्यमातून 18 धावा बघायला मिळाल्या. तेच रामदास सामनावीरचा मानकरी ठरताना बघायला मिळतात. तर विनंती असेल रामदास की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. तर नक्कीच वळूया. यानंतर अर्थातच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील. अर्थातच आवाज त्यांचा देखील चांगला आहे. आणि नक्कीच माझी गुरुवर्य आदरणीय ठाकूर सर आपणास विनंती असेल की आपण देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जायचं आहे. नक्कीच मी थोडासा थांबतोय. नक्कीच मी थांबलोय. तुम्ही थांबू नका. तुम्ही बघत राहा चॅम्पियन चषक 2025 हा रणसंग्राम. नक्कीच आपल्या इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत श्री ठाकूर सर. तर आपणास विनंती असेल. आणि नक्कीच रामदास याने ती मॅन ऑफ द मॅच डिझर्व केली.